नमस्कार बालमित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता दुसरी, पान क्रमांक 9 या पानावर छान अशी कविता दिली आहे. कवितेचे नाव पाऊस. पहा, चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? 2 मुले पावसामध्ये रेनकोट घालून होडी तयार करून खेळत आहे. इथे बेडूक आहे आणि कागदाच्या होडीमध्ये बेडूक बसला आहे. तुम्ही सर्वजण सुद्धा पाऊस आल्यावर गाणे म्हणता, पावसात भिजता. कोणते गाणे म्हणता? ये रे पावसा, तुला देतो पैसा. अशी काही पावसाची गाणी तुम्ही लहानपणी म्हणत असाल. तर आता आज आपण नवीन पावसाचे हे गाणे ऐकूया, गाऊया, म्हणूया. आभाळ वाजलं धडाडधुम, वारा सुटला सु सु सुम. आभाळ वाजलं धडाडधुम, वारा सुटला सु सु सुम. वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख. वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख. पाऊस आला धो धो धो, पाणी व्हायलं सो सो सो. पाऊस आला धो धो धो, पाणी व्हायलं सो सो सो. पाण्यात बोट सोडली सोडली, पाण्यात बोट सोडली सोडली. हातभर जाऊन बुडली बुडली, हातभर जाऊन बुडली बुडली. बोटीवर बसला बेडूक बेडूक, बोटीवर बसला बेडूक बेडूक. तो ओरडला डरावडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. सरिता पदकी यांनी ही कविता लिहिली आहे. आभाळ वाजत आहे, वारा सुटला आहे, मग वीज चमकते, जिकडे तिकडे लखलखाट आहे आणि पाऊस आलेला आहे. पाणी व्हायला लागलेलं आहे. इथे पहा, पाण्यात इथे बोट सोडली आहे. होडी म्हणजे बोट, आणि ती बोट हातभर पाण्यात बुडली आहे. बोटीवर कोण बसला आहे? बेडूक. आणि बेडूक ओरडत आहे. कसा ओरडतो? डरावडूक डरावडूक. तर ही मुले बेडूकशी काय गप्पा मारतायत? चल आमच्या सोबत खेळ, चिखलामध्ये पाण्यामध्ये आपण उड्या मारूयात. असेच बोलत असतील हो ना? बेडूक पण पाण्यात उड्या मारतो. हे म्हणत असतील आपण तिघे मिळून, बेडूक दादा चल चिखलात पाण्यामध्ये उड्या मारूया. थँक्यू.